संजीव भट, सोनम वांगचुक, उमर खालिद याच रांगेत बसवणारा होता. आज निवडणूक हरल्यावर ते निर्दोष ठरले आहेत, हे किती दुर्दैवी आहे. आता त्यांचे काय भरून निघणार आहे? पक्ष विस्कळीत झाला आहे, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. यात सर्वात आपली मानसिकता मला खटकते. जे सज्जन आहेत त्यांना आपण सूक्ष्मदर्शकाखाली नेहमी तपासतो. आजूबाजूचे नगरसेवक, आमदार, खासदार 1 वर्षात प्रचंड संपत्ती कमवतात, त्याबद्दल आम्ही तुटून पडतो आणि असे काही धडपड करणाऱ्यांना मात्र खूप अनुदारपणे वागतो. केजरीवाल यांच्या शीशमहालमध्ये तथ्य आहे की नाही माहीत नाही, पण मान्य आहे की असे लोक चुकतात, त्यांच्यात विसंगती असतात. पण भ्रष्ट नेत्यांमधील गुण शोधून त्यांची स्तुती करणारे मतदार अशा सॉफ्ट टार्गेट नेत्यांना माफ करत नाहीत. घराण्याशाहीवर निष्ठा उधळणारे नेते केजरीवाल यांच्या राजकारणात न आलेल्या बायकोला झोडपतात, तेव्हा लोकांची ही वृत्ती अनाकलनीय असते. केजरीवाल यांच्या अश्रूंनी खूप गलबलून आले. एका सुडाच्या प्रवासाचा बळी आणि मध्यम वर्गाच्या अनुदार वृत्तीने एकटे पडलेले केजरीवाल, अशाने चांगले लोक राजकारणात जातील का?